वसई पश्चिमेतील माणिकपूर नवघर परिसरातील अनधिकृत बांधकामे तसेच अवैध फेरीवाले आणि गटारांच्या स्लॅबवर उभारण्यात आलेली पत्र्याची दुकानं हटवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आले. प्रभाग समिती एच कार्यालयासमोर सोमवारपासून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनाला बसले असून पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. मनसेच्या म्हणण्यानुसार 2021 पासून माणिकपूर नवघर परिसरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि गटारांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं वाढली आहेत. अंबाडी रोडसह अनेक भागांमध्ये अवैध फेरीवाले आणि पत्र्याची दुकानं उभारण्यात आली असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या हातगाड्या आणि दुकानांना कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याचं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं असलं तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. प्रभाग समिती एचमधील सर्व अनधिकृत हातगाड्या, फेरीवाले आणि अतिक्रमणांचे पंचनामे करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, रस्ते, गटार आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणं तत्काळ हटवावीत, तसेच नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेनं केली आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. द पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, वसई.